20 घरगुती रामबाण उपाय. 1. रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू चांगला होतो आणि आरोग्यही सुधारते. 2. मटकी शिजवताना पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवावे, त्याने भाजीची चव अप्रतिम लागते. 3. जर कडधान्य भिजवायचे विसरलं असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा. 4. कापलेला कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतो. 5. मेंदूवड्याचे पीठ पातळ झाले असेल तर ते घट्ट करण्यासाठी थोडे तांदळाचे पीठ घालावे. 6. वांग्याच्या डागांसाठी दही अतिशय उपयुक्त ठरते. दह्यामध्ये थोडी हळद टाकून त्या मिश्रणाने वांग असलेल्या जागेवर मसाज करा. 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. 7. डोके दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवा आणि 3 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास प्यायल्याने डोकेदुखी थांबते. 8. चिवड्याच्या खालच्या चुराला खारट म्हणून टाकून न देता त्यात शेंगदाणे, खोबरे, तीळ घालून चटणी करावी. मीठ वेगळे घालण्याची गरज नाही, मस्त स्वादिष्ट चटणी होते. 9. क्रीस काढण्यासाठी लिंबाच्या तुकड्याने ताटली चोळा आणि नंतर गरम पाण्याने धुवा, ताटली स्वच्छ होते. 10. पोहे करताना फोडणीमध्ये थोडासा हिंग टाका, त्यामुळे पोहे चवदार होतात आणि पचनही सुधारते. पोहे खाताना लिंबू पिळून खाल्ले तर ॲसिडिटीची समस्या होणार नाही. 11. इडली मस्त फुगण्यासाठी पिठात थोडे उकडलेले तांदूळ वाटून टाकावे. 12. दूध किंवा दुधाचे पदार्थ फ्रीजच्या मागील भागात ठेवल्यास खराब होत नाही. 13. बऱ्याच वेळा इडली डोसाचे पीठ शिल्लक राहते, दुसऱ्या दिवशी ठेवले तर ते आंबट होते. त्यासाठी इडली डोसाच्या पिठावर 1 खायचे पान ठेवावे, त्यामुळे पीठ आंबट होत नाही. 14. मकाच्या पिठात आणि बाजरीच्या पिठात थोडे बेसन मिसळून पोळी बनवल्यास पोळी चवदार आणि खुसखुशीत होते. 15. फ्लॉवर शिजवताना लिंबाचे तुकडे किंवा थोडी साखर टाकल्यास फ्लॉवर पांढरे राहते आणि तुटण्यापासून वाचते. 16. पोळी बनवायच्या अर्धा तास आधी गव्हाचे पीठ मळून घ्यावे, म्हणजे त्याचे कण मिळतील आणि पीठ लवचिक होईल. 17. फोडणी देताना नेहमी भांड्याच्या मापाचे झाकण जवळ ठेवावे. फोडणी दिल्यानंतर लगेच झाकण लावावे, कारण सुगंध आणि चिकटपणा उडणार नाही. 18. पीठ खूप बारीक दळू नका, तर कोंडा चाळून पिठातून काढू नका, कारण कोंडामध्ये गव्हाचे उपयुक्त घटक असते, जे मानसिक आरोग्यासाठी आणि पोषणासाठी आवश्यक असते. 19. आंबट खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी स्टील किंवा गॅल्व्हनाइज भांडी वापरा, अन्यथा तयार भाज्या खराब होतील. 20. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करण्यासाठी गरम पाणी वापरले तर ते शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो. धन्यवाद.